सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह वैष्णवधाम गजानन मंदिर गजानन नगर गेवराई प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत जनाबाई महाराजांचा सर्वांच्याच परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत वामनभाऊ महाराज संत भगवान बाबा या दोन्ही संतांच्या पुण्यस्मरणार्थ घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा आणि याही वर्षी सर्व मंडळाच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण, अधूनमधून चाटे सरांनी कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा याही वर्षी झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, अनेक साधकांना निर्माण करणारे, अनेक कीर्तनकार निर्माण करणारे, आम्ही वयानं लहान असले जरी तरी त्यांना सर्वच महाराज आदराने भाऊ म्हणतो. त्यांचे पंडित महाराज आडनावाप्रमाणे पंडितच आहे, पण फळेलिया तरुची शाखान सहजे भूमिसी उतरे देखा हे तंतोतंत त्यांच्या जीवनात उतरलेलं आहे. त्यांनाही नमस्कार. आम्ही 4 वर्षे एकाच पाठाला होतो. हे भगवे झालेले साधून मी पांढरा. आता काय नाव आहे मला माहिती नाही, पण विष्णू महाराज पवार. आता काय आनंद वगैरे झालं असेल. हो, आनंद लागतो त्यांना. दशनाम संन्यासी गिरीपुरी भारती आनंद. काय दुःख सोडून सगळे लागलं तुम्हाला. त्या आनंदालाही नमस्कार करतो. मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार. हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार. राजे तुम्ही तब्येत सांभाळल्याबद्दल तुम्हालाही नमस्कार. पूजनीय महाराज तुम्हालाही नमस्कार. काळ्या जॅकेटवाले, तांबड्या जॅकेटवाले, इकडचे बसलेले उद्योगपती लोळगे तुम्हालाही नमस्कार. विनेकरी महाराज, इकडचे छोटे छोटे साधक उभे असलेले, या जनाबाई मुक्ताबाई, त्या दोघीलाही नमस्कार. कोणी राहिलं असेल माझ्याकडून नामोल्लेख त्या सर्वांना नमस्कार. बीडला गेल्यानंतर आमचा ज्यांच्याकडे मुक्काम असतो ते लोळगे, आमचे मस्के परिवार, आळणे, ते सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. तुम्हालाही नमस्कार. परमेश्वरजी वाघमोडे फार मोठं नाव आहे, त्यांनाही नमस्कार. शिवाजीरावपासून तानाजीरावपर्यंत सगळे, राजापासून प्रजेपर्यंत उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता. बरं का? हां, बस या गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. विठ्ठल विठ्ठल तुळशीराम बाबा, तुमचं नाव विसरून गेलो बाबा. सुंदर ते ध्यानचं दुसरं चरणच राहते. हो, तुळशीहार गया राहून गेलं ते. माझ्यासोबत 24 तास गायला असणारे नामदेव महाराज आघाव, तुम्हालाही नमस्कार. आपले गायक बैराम दादा, खरं बोलतो, तुम्हालाही नमस्कार. म्हणजे मी खरं बोलतो म्हणतो. विठ्ठल मजा आली. मला खूप आनंद झाला. चाटे सर, माझ्याकडून वेळ सांभाळल्या गेली याचा, नाहीतर शंका होती. भाऊ, कालचं कीर्तन गंगाखेड तालुक्यात राणी सावरगावला होतं. 9 ते 11. सकाळचं मुंबईला होतं 10 ते 12. रात्री झोपलो नाही. तसाच निघालो. शंका होती 10 मिनिट तरी जेवायला मिळते का. त्या परिवाराने ताटं वाढून ठेवले होते. तुमचं झालं कॅन्सल, पण त्यांना आनंद झाला. फेटा बांधून 9:06 इथे आलो. बा सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद झाला. तर आज शंका होती. काल
11 वाजल्यापासून आत्तापर्यंत 1100 किलोमीटर झालं आणि कीर्तन तिसरं 24 तासातलं सांगतोय. पण अजून जमतंय ते बरं का राजे, जमते. भाऊलाही माहीत आहे, भाऊनं तिकडे माझं आंध्र प्रदेशमध्ये मोठं रामायण ठेवलं. बस काय ऋणानुबंध आहे, पण सगळे माझ्यावर प्रेम करतात, यात सगळे मिळवलं आम्ही. बस विठ्ठल अभंग जनाबाईचा आहे, वर्णन ज्ञानोबारायचं आहे. इथे फार मोठा प्रश्न आहे. वर्णविषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. ज्याची त्याची ती क्षमता आहे. भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा, नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून बाता मारता गावात लय ताकद कोणात रे. दिल्लीच्या सतपालमध्ये लेका तू लावला होता का त्याच्या हाताला हात. सतपाल पहलवान मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते, त्याची कुस्ती झाली. तू बटर खाऊन सांगतो लय ताकद. शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. और भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. मोलमजुरी करणारी ती माऊली दिवसभर कबाड कष्ट करते. घामानं भिजलेली, भुकेचा डोम पोटात उठलेला, गवताचा भारा डोक्यावर. सायंकाळी आली, भारा टाकला झोपड्या पुढं. तिचा 3 वर्षाचा पिंट्या दुडू 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 धावत येतो, मम्मी आली मम्मी आली. चाटे सर दिवसभराची उपवासी आहे माय, पण एकदा लेकराला कवटाळलं, अख्ख्या दिवसाचा श्रम परिहार होतो. उचलून करी कंठी लावी, अमंगळपणे कंटाळा न करी, अमंगळपणे कंटाळा न करी, अमंगळपणे कंटाळा न करी, करी कंठी लावी, उचलून करी कंठी लावी, कंटाळा न करी, अमंगळपणे कंटाळा न करी, उचलून करी कंठी लावी, उचलून करी कंठी लावी, अमंगळपणे कंटाळा न करी, अमंगळपणे कंटाळा न करी, उचलून करी कंठी लावी, अमंगळपणे कंटाळा न करी. साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. अजिबात घाबरायचं नाही कोणाच्या बापाला. उद्या कोणी म्हटलं तरी ढोक मारायला प्रसिद्धी पत्र तू कोण लागला म्हणून सांगायला. 1 नंबर आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आपलं खेळी मेळी मजा येते. अमंगळपणे कंटाळा न करी, उचलोनी करी कंठी लावी. एकदा कंठाला लावलं, दिवसभराचा श्रम परिहार त्या माऊलीचा होतो. बाळाचं मुख पाहण बार पूरा काम कर लो, क्यों देखती हो मेरी तरफ, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. तो भी नहीं मानती जयशोदा, दोबारा देखती. अरे कमाल कर रही हो माँ, मैं दाऊद के साथ यहाँ खेल रहा हूँ, उधर छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, दधी गिरा रही, बार बार मेरी तरफ देख रही, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. जसोदा आंगन में आई, कान्हा को गोद में बिठाया और गोद में बिठा करके बोली, लाला गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है. लेकिन आज जवाब मिल गया लाला, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली है. तो कान्हा को गुस्सा आया, मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ. इसलिए बेटा कि तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं है. तो माँ इसलिए मुझे क्या करना होगा, इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला,
तब पता लगेगा काना का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. नाही वंद्या विजानाती गुरुवीं प्रसूती वेदना. प्रसूत कालच्या वेदना, नाहीतर सुनाचं पोट दुखतंय, बाळंत व्यथा गडबडा गडबडा लोळत होती. आणि 85 वर्षाची म्हातारी जिला लेकरूच झालं नाही ती आली. आणि त्या सासूला, नानी कोण रडतंय घरात? सून. काय झालं? बाळंत व्यथा सुरू झाल्या. म्हणजे पोटात दुखतं, पोटात. बरं का आबाई, नानी म्हणते तिला. पोट आबाईला लेकरूच झालं नाही जन्मभर. बरं का आबाई. काय नानी? माझ्या सुनेच्या पोटात दुखतंय, त्याला म्हणतात बाळंत व्यथा. कमाल आहे आताच्या पोरी, एवढ्या नाजूक. पोटात दुखलं तर एवढं रडायचं असते का? आपलं नाही का पोट दुखत कधी कच्चं थालीपीठ खाल्ल्यानं? आबाई, थालीपीठ खाऊन पोट दुखणं वेगळं आणि बाळणपणाच्या वेळेला पोट दुखणं वेगळे. तुला एकही लेकरू झालं नाही, तू त्याच्यावर प्रवचन करते. नाही वंद्या विजानाती गुरुवीं प्रसूती वेदना. व्यालीच्या वेदना, व्यालीच्या वेदना, व्यालीच्या वेदना, व्यालीच्या वेदना. नये वांझोटीच्या मना, नये वांझोटीच्या मना, नये वांझोटीच्या मना, नये वांझोटीच्या नये वांझोटीच्या मना. म्हणून वर्ण विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून आहे. ज्यांचं वर्णन केलं ते ज्ञानोबाराय आहे आणि ज्या वर्णन करतात त्या जनाबाई आहे. मग गावरान भाषेत प्रश्न निर्माण होतो, बाईचं वर्णन बुवानी काय बुवाचं वर्णन बाईनी? निदान बुवा तर पाहिजे. बुवाचं वर्णन बुवानी करावं. वर्णन बुवाचं आणि वर्णन करणारी जनाबाई. हा पहिला प्रश्न. तर इथे बुवा बाई हे जात घ्यायची नाही. वर्णन करणारे संत आहे आणि ज्यांचं वर्णन केलं तेही संत आहे. जनाबाई भक्तच आहे आणि माऊली सुद्धा भक्तच आहे. आणि नियम आहे, बाकीच्यांनी याच्यात तोंड घालू नये. दुर्लभया गती हे आणि काची दुर्लभया आणि काची दुर्लभया आणि काची दुर्लभया. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाण, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. नाही दया दुर्लभया गती, भक्ताची जाणती दुर्लभया गती, आणि काची दुर्लभया गती, आणि काची भक्ताचा महिमा भक्ताची जाणती गती, आणि काची दुर्लभया गती, आणि भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभया गती आणि कासी. खूप दूध देणारी जर्सी झाली म्हणजे काय काम देणं होते काय?
बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. उदंड त्या गायी म्हशी आणि शेळ्या परी त्या निराळा कामधेनू. म्हणून वर्णन ज्यांनी केलं त्याही भक्त आहे आणि ज्यांचं केलं तेही भक्त आहे. भक्ताचा महिमा भक्तची जाणते. जनाबाईचा अधिकार, बाईचा अधिकार सामान्य समजू नका. ही त्रेतायुगापासून, पुराण काळापासून राजा जनकाच्या दरबारामध्ये गार्गी नावाची बाई, विद्वान लोकांना प्रश्न विचारण्याचं काम तिच्याकडे. गार्गीकडे बाईचा अधिकार. तुळशीरामजी, बाईचा अधिकार. ज्यांचं वैशाखात झालं त्यांना माहिती आहे अधिकार बाईचा. हा ना, तुम्ही नाही पडले ना भानगरीत? पडले का? मग तुम्हाला चांगला अधिकार माहिती. हे सप्ताहाचं मंडळ यांना अनुभव येतात. सप्ताहाचं मंडळ आहे ना, पावती बुक छापलं म्हणजे इथं येऊन पूजा करायची, नारळ फोडायचा आणि मग म्हणतात चाटे सर कोण्या घरी चालता, मान झाला पाहिजे अशा घरी चाला, पहिली पावती. मग तिथं जातात. ते पारमार्थिक घर. या बाहेर का उभे, या कांदा पोहे उपीट सगळे झालं, बसले, चहा झाला, कसं आहे ना, आओ सप्ताह आहे ना, भगवान बाबाची पुण्यतिथी, पावती घेऊन आलो. काय कमी केलं देवानं आपल्याला? किती आहे आमच्याकडे? 5,000. ठीक आहे, पैसेही घरीच आहे. मग देऊन टाका ना. तेवढीच अडचण आहे, बीडला गेली ती, बीडला. आता अधिकार कळला तुम्हाला. हे कीर्तन चांगलं कळते यांना. बाई बाई. बरं का तुळशीरामजी? बाई बाई सब कोई कहे, बाबा कहे ना कोय, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. याचं काही चालत नाही. तिथे गार्गी राजा जनकाच्या दरबारात. राजा जनकाचा दरबारात भाऊच्या पुढे काय सांगायचं आम्ही. भाऊ म्हणजे भाऊच आहे आम्हाला. त्यांच्या विद्वत्तेबद्दल स्वाभिमान आहे. हे पहा, संन्याशी लोक, लंगोटीवाले लोक, त्यागी लोक प्रवचनाला बसायचे. साधू आणि प्रवचन सांगणारा राजा. काय राजाचं प्रवचन ऐकायला हे लंगोटीवाले. एक दिवस प्रवचन रंगात आलं. संन्याशाने प्रश्न विचारला, जनक जी हमारा एक सवाल है. बोलो. माया किसे कहते हैं? माया आज का वो विषय नहीं है, जब समय आएगा तब जवाब मिलेगा. त्या दिवसचं प्रवचन झालं, दुसऱ्या दिवसचं झालं, तिसऱ्या दिवसचं. एक दिवस प्रवचन चालू असताना आग लागली. पळत आले सगळे. महाराज नगर जल रहा है. जनक उठले नाही. उत्तर दिलं, मिथिलायाम प्रदीप्तायाम मेन दैह्यति किंचन. मिथिला नगरी जळती, जनकाचं काही जळत नाही. प्रवचन चालू, पण पुढे कोणीच राहिलं नाही. सगळे साधू पळून गेले. आणि अर्ध्या तासाने पुन्हा लंगोटीवाले साधू पुढे हजर. विचारलं, महात्मा लोग, अरे आप कहाँ भाग कर गए थे? सुना नहीं था क्या महाराज आपका नगर जल रहा था? बोले, नगर तो मेरा जल रहा था, लेकिन आप सब साधु कहाँ भाग कर चले गए थे? बोले, तुम्हारे महल में हमारी लंगोटी थी ना बाबा, उसके लिए. बरे इसी का नाम माया है. महल जनक का जल रहा और लंगोटी के लिए आप दौड़ रहे. हा अधिकार राजा जनकाचा आणि त्यांच्या दरबारात प्रश्न विचारण्याचा अधिकार गार्गीबाईचा. बाईसाठी सांगतो. 1,000 गाई, भाऊ 1,000 गाई सोन्याच्या शंभ्या शिंगामध्ये. सोन्याच्या 10 किलोची एक शंभी असेल लोळगे. हिशोब करा घरी गेल्यावर. 2 शंभ्या 20 किलोच्या अशा गाई 1000. पहा जमलं तर उद्या द्या उत्तर. त्या गाई सोन्यानं सजवलेल्या. आणि राजा जनकाने सांगितलं, जो याच्यात ब्रह्मनिष्ठ असेल त्यांनी हे बक्षीस न्यायचं गाईचं. ब्रह्मनिष्ठाने कोणीच उठेना.
पण वेळ कमी होता तरी भरपूर वेळ दिली मला यावर्षी. गेल्या वर्षी 10 वाजता चाल संपली होती. मी आताच साठे सरांना म्हटलं असं शेणाया वगैरे सारेगम पद असेल तर 2 तास तेच ठेवा, आम्हाला नंतर बोलवा त्यांचं संपल्यावर. गेल्या वर्षी मी वैतागून गेलो, बोलता येत नाही गुणवान मंडळीला महाराज, म्हणून कठीण झालं. एकमेकाला समजून घ्या. पण चालीसाठी कीर्तन का कीर्तनासाठी चाली, एवढंच. तुम्ही जर 1 तास चाल म्हटली तर कीर्तन किती वेळ करायचं बुवानी. आणि चांगला विचार करायचा लोक कायसाठी आलेले आहे. म्हणून मी 3 फोन तुळशीरामजीला केले, यावर्षी लाज राखा आमची, यावर्षी लाज राखा. मी म्हटलं तिथून 600 किलोमीटर येतोय पण माझी वेळ मला द्या. 7च मिनिटात चाल उरकली. असं प्रत्येकाच्या कीर्तनात करा. धन्यवाद. विठ्ठल भरपूर वेळ आहे आज, मनसोक्त पोहायचा आहे बस, भरपूर वेळ आहे. जो ब्रह्मनिष्ठ असेल त्याने गाय घेऊन जायची आहे. बराच वेळ उठले नाही, पण एक महात्मा उठला आणि शिष्यांना सांगितलं, चला रे गाई घेऊन. गाई घेऊन चला म्हटल्यानंतर सगळ्या साधूमध्ये चर्चा सुरू झाली. हा ब्रह्मनिष्ठ आहे का? याला 2 बायका आणि 2 बायकावाला गाई नेतो म्हणजे आपण ब्रह्मचारी असून बसलो. कारण उठले ते याज्ञवल्के होते, याज्ञवल्क्या 2 नारी. आणि ब्रह्मनिष्ठ असेल त्याने गाई न्यायच्या आणि उठला तो याज्ञवल्के. मग इशारा केला गार्गीला, प्रश्न विचारण्याचा अधिकार तिचा. गार्गी पुढे आली. तोसी गार्गीचा प्रश्न. आता मी ब्रह्मनिष्ठ आहे असं म्हटलं तरी अहंकार येतो, म्हणून याज्ञवल्केजीनं मी ब्रह्मनिष्ठ आहे असं म्हटलं नाही. ते मला माहिती नाही गार्गी, पण हे बक्षीस नेण्याचा अधिकार या याज्ञवल्क्याचा आहे. म्हणजे काय समजायचं ते समजा. गार्गी प्रसन्न झाली. ठीक आहे महाराज, फक्त जाता जाता माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं द्या. बोला बोला ना. को वै ब्राह्मणः को वै कृपणः, हे प्रश्न गार्गीनं केले याज्ञवल्क्याला. ब्राह्मण कोणाला म्हणतात आणि कृपण कोण? तेव्हा याज्ञवल्के म्हणाले, यो वै यतद अक्षरम अविदित्वा अस्मिन् लोकान् गत्वा सहा कृपणः, येव वै एतद अक्षरम विदित्वा अस्मिन् लोकान् प्रयती सा ब्राह्मणः. अक्षर ब्रह्माला जाणून मरतो तो ब्राह्मण आणि अक्षर ब्रह्माला न जाणता मरतो तो कृपण. मी का सांगतो? हा बाईचा अधिकार प्रश्न विचारणारी गार्गी. विठ्ठल सगळ्या जगाला उपदेश करणारे ज्ञानोबा राय आहे. पण सगळ्या प्रसंग माहिती आहे काही मनाविरुद्ध घडलं असेल तर सिद्धबेटातल्या झोपडीमध्ये आतून कडी लावून बसले माऊली. गुरुदेव निवृत्तीनाथ समजूत घालतात, ज्ञाना दार उघडा, ज्ञाना दार उघडा, ज्ञाना. बोलायला तयार नाही. धाकटा भाऊ म्हणतोय, दादा रे दार उघड, दादा दार उघड. प्रतिसाद नाही. बहीण आली, तिनं दाराला थाप मारायला सुरुवात केली. नुसतं थापा मारल्या नाही, दादा जीभ दाताने चावली, कोणी 32 पाडली. आपल्या दाताखाली जीभ सापडली म्हणजे दात पाडतात का रे दादा? संत कोण आहे? विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. सगळं जग रागानं पेटलं तरी साधून पाणी होऊन विझवायचं असते दादा. इतके ऐकून शांती धरा, इतके ऐकून शांती धरा, इतके ऐकून शांती धरा, इतके ऐकून शांती धरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, 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 ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ऐकून शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा,
शांती धरा दारी उघडा दारी उघडा दारी इतुके ऐकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सगळ्या जगाला उपदेश करणारे ज्ञानोबाराय, पण ज्ञानोबारालाही उपदेश करणारी मुक्ताबाई. बाईचा अधिकार. आता गार्गी झाली, मुक्ताबाई झाली, ज्यांचा अभंग त्या संत जनाबाईचा विचार करा. फडावर पद्धत असते महाराज. कीर्तनामध्ये ते मान असतो. मना बिडकर, मना गेवरायकर, मना पंढरपूरकर. कीर्तन संत नामदेवाचं. पहिली चाल आळंदीकराला होती. 700 वर्षापूर्वी सांगतो. याचा अर्थच आहे की ज्ञानेश्वर महाराज 1 नंबरचे गायक होते. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग फडावरची पद्धत. मना आळंदीकर. पहिली चाल आळंदीकराला होती नामदेव रायाच्या कीर्तनात. चाल आळंदीकराला होती चाटे सर, पण चाल सांगण्याचा अधिकार जनाबाईला होता. अधिकार लक्षात घ्या. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. अधिकार. तिकडे कबीरजीची कीर्ती खूप पसरली. उत्तर प्रदेशामध्ये सगळे कबीरजी की जय, कबीरजी की जय, कबीरजी की जय. सगळे विचार करायचे महाराज. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावै जाही अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुबेद बतावै नारद से शुक व्यास रटै पचियारे तऊ पुनि पार न पावै. अशा मोठमोठ्याच्या ध्यानाला न येणारा भगवान तुमच्या माग माग फिरतो. कबीरजीचं उत्तर आहे भाऊ, असं काय करताय तुम्ही? कबीरजी म्हणाले मी दुसरं काहीच केलं नाही. शांतता ठेवायला सांगते लेकरांना. मी दुसरं काही केलं नाही, मग फक्त माझं मन निर्मळ केलं. मन निर्मळ झालं ना चाटे सर, तर देवाला बोलवायची गरज नाही. येऊन गोपाळ राहिते, येऊन गोपाळ राहिती, येऊन गोपाळ राहिती. तुझ्या मनाची इच्छा करा निर्मळ, येऊन गोपाळ राहिते, येऊन गोपाळ राहिते. तुका काही असंही म्हणतील भाऊ, ते ढोकमारा सोबत राहतो आघाव, त्याला केवढं पाठांतर आहे व गाथेचे गाथे. अरे 24 तास माझ्या सोबत असल्यामुळे तेवढे प्रमाण पाठ आहे. हा ना? गैरसमज दूर करा. ते
माझ्यासोबत आहे ना 24 तास. त्याचं आडनाव आघाव आहे, त्याच्याप्रमाणे थोडासा करतो. ही कळली मराठी तुम्हाला, पण आहे मस्त. साथ करायला एक नंबर आहे. काय चाललं होतं आपलं? कीर्तन. अरे प्रमाण. हा कबीरजी, असं सांगत जा बाबा अजून. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. झाडाला उलटे टांगतात साधू भाऊ हिमालयामध्ये. टांगलेल्या साधूला कावळे गिध पक्षी लचके तोडू तोडू खातात जिवंतपणी. तरी ते कावळ्यांना आणि गिध पक्ष्यांना साधू विनंत्या करतात, खा बाबा, सगळे मांस खा. कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. दो नयना छांड दियो पिया मिलन की आस. फक्त परमेश्वर दर्शन देत नाही आम्हाला तोपर्यंत बोबुळे खाऊ नका, बाकी सगळे खा. तरी त्यांना भगवान दर्शन देत नाही. तो कबीरजीच्या मागं फिरतो, कबीराचे मागे शेलेविनी. म्हणून प्रश्न विचारला, असं काय जादू केली? म्हणले, मी काही केलं नाही, माझं मन निर्मळ केलं. कबीरा कबीरा मन ऐसा भयो, जैसा जमुना नीर. पाछे पाछे प्रभु फिरत है, कहत कबीर कबीर. मला काही करावं लागत नाही, तो माझ्या माग माग येतो. पण कीर्तीचा अतिरेक झाल्यावर कबीरजी म्हणले, फार झाला आता, फार झालं. तुम्हाला खरं प्रेम पाहायचं असेल तर कबीर कबीर क्या करे जा जमुना के तीर. एक एक गोपिन के प्रेम में बह गए कोट कबीर. माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील एवढी भक्ती गोपिकांची आहे. आणि त्या कबीरजीच्या कानी महाराष्ट्रातले संत नामदेवाची कीर्ती गेली. हे समकालीन आहे, त्यांनी मान्यही केलं. ऐसा भगत मैने कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया. काला बछड़ा कपिला गाई, दूध तुआवन नामा जाई. सोने का गड़वा दूध ने भरिया, पियो नारायण आगे धरिया. प्रभुवन की मूरत दूध नहीं पीवत, सर पछारत नामा रोवत. वगैरे 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 वगैरे. म्हणून त्या संताचं दर्शन घ्यावं म्हणून 10:03 निघाले. तुम्ही काळजी करू नका, तास संपला आपला. कबीरजी तेव्हा यष्ट्या नव्हत्या, म्हणजे संप होता असंही नाही, नव्हत्याच तेव्हा. पाय पीठ करीत करीत पंढरपूरच्या परिसरात आले. पंढरपूर जवळ आलं, तिथं दृश्य पाहिलं तर 3 मुली तावात भांडत होत्या गोऱ्यावरून. पहिल्यांदा आले महाराष्ट्रात कबीरजी नामदेवाच्या दर्शनासाठी, आणि त्या पंढरपुराच्या परिसरात भांडणाऱ्या मुली. अंतकरण द्रवलं. संताचं अंतकरण द्रवण्यासाठी जाळ घालावा लागत नाही म्हणून लोणी कमी पडतं उपमेला. संत हृदय नवनीत समाना, कहा कबीर न परी कही न जाना. आणि जपरी ताप द्रवई नवनीता, पर दुःख द्रवई संत सुपुनीता. लोणी द्रवण्यासाठी जाळ घालावा लागतो. संताचं हृदय द्रवण्यासाठी जाळ घालायची गरज नाही. अग्नीचा संबंध आल्यावर लोणी द्रवतं आणि दुसऱ्याचं दुःख पाहिल्यावर संत द्रवतात. हा फरक आहे. म्हणून तिथे कबीरजी आले. ए का भांडता पोरियो, हे चोरटी आहे महाराज, आमच्या गोवऱ्या चोरल्या हिनं. कान धरून जनाबाई म्हणली, मी चोरटी नाही महाराज. मग तुम्ही सांगा महाराज, आम्ही 2 जणी, ही एकटी, मग आमच्यापेक्षा हिचा गोवऱ्याचा ढीग जास्त कसा? हा मुद्दा पटला कबीरजीला आणि बसले खाली. मी तिथेच होतो, बसले. ए पोरे, बरोबर आहे, तुम्ही 2 आणि ही एकटी, मग या 2पेक्षा तुझा एकटीचा गोवऱ्याचा ढीग चोरल्याशिवाय जास्त झाला का? नाही महाराज, मी चोरल्या नाही. मग ढीग जास्त कसा? तुम्हाला पटणार नाही महाराज, पण मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, माझा पांडुरंग मला दिवसभर गोवऱ्या वेचू लागतो. त्याचे 4 हात आहे महाराज, न माझे 2, एकंदर 6 हात झाले. ह्या 2चे 4च आहे.
2 हाताच्या गोवऱ्या जास्त होतात महाराज. माझ्या देवाचे 4 न माझे 2, नामयाचे जनी सवे वेची शेणी, म्हणून माझा ढीग जास्त. काय सांगतेस पुरी? मी खोटं बोलत नाही महाराज. तुमचा विश्वास नसेल तर एक एक गोवरी कानाला लावा. विठ्ठल ध्वनी निघला तर गोवरी जनीची, नाही निघला तर चोरली म्हणा. उत्सुकता वाढली महाराज. एक गोवरी कानाला लावायचे कबीरजी, विठ्ठल ध्वनी की टाकून द्यायचे. पुन्हा गोवरी कानाला का विठ्ठल ध्वनी टाकून द्यायचे. सगळ्या गोवऱ्या विठ्ठल ध्वनी. कबीरजी म्हणाले, पोरी काय महाराज, आम्ही भारतभर फिरतो संत मंडळी, जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही. ही तुझी गोवरी विठ्ठल म्हणते. तू कोण आहे बेटा? मी? माझा स्वतंत्र परिचय नाही महाराज. मग अख्ख पंढरपूर नामदेव महाराजची दासी म्हणून ओळखतं मला. स्वतंत्र परिचय नाही माझा. मग तो उभे झाले. ज्याच्या दर्शनाला काशीहून आलो त्याच्या दासीतलं हे सामर्थ्य तिच्या गोऱ्या विठ्ठल म्हणतात, तर तो नामदेव कसा असेल? मग कबीरजीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि जनाबाईला हात जोडले. कोण म्हणतंय तुला दासी? अख्ख पंढरपूर म्हणतंय महाराज. नाही बेटा, जनी जनी सब कोई कहे, संत नामदेव की दासी, बंदा कबीरा यू कहे, सब संतन की काशी. सर्व संतांनी तुझ्या चरण रजामध्ये आंघोळे कराव्या एवढा मोठा अधिकार आहे बेटा तुझा. म्हणून एवढ्या अधिकार संपन्न जनाबाई अधिकारवाणीनं माऊलीचं वर्णन करतात. माझी माऊली कोण आहे? ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, अधिकार संपन्न जनाबाईचे उद्गार आहे. माझी माऊली, माझी माऊली कोण आहे? ज्ञानाचा सागर. आता इथे ज्ञानाचा सागर का म्हटलं चाटे सर? कारण काही ज्ञानाचे ओढे आहे बरं. काही ज्ञानाच्या नद्या आहे. ज्ञानोबार आहे ज्ञानाचे सागर. 3 प्रकार: ओढा, नदी आणि समुद्र. ओढ्याला पाणी असतं पावसाळ्याच्या दिवसात. पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा जाऊ देत नाही पलीकडे भाऊ. 2च तास पाणी टिकतं, पण पट्टीच्या पोहणाऱ्याला पलीकडे जाऊ देत नाही. पर्जन्याचे काळी ओहोळ्याचे नद, वस्त्रुणी जाय बुंदन राहे माझी,
नदी परवडली पण पावसाळ्यात ओढा अवघड. ते पहिलेपासून आहे, येड्या बाबूईच्या फांद्या वाकत नाही. हे सगळं कळलं तुम्हाला. हजार पट जहर सापात आहे, मान खाली आहे. तुम्ही सूक्ष्म चिंतन करा. नगभर विष विंचवात आहे, आकडा वर आहे. कायम आकडा वर विंचवाचा आणि कायम मान खाली सापाची. विष भार सहस्त्रेन गर्वम नायाती वासुकी, वृश्चिको बिंदू मात्रेन ऊर्धम होती कंटकम. नगभर जहर तर आकडा वर करतोय विंचू. पहलवानाचं चालणं बघा तुम्ही, थोडी तरी मान वाकून चालतो पहलवान. आणि टीबीचं पेशंट छातीच्या 3 बटना उघड्या ठेवून, छाती नसतेच तिथे बोर्ड लावावा लागतो की पूर्वी एकेकाळी इथे छाती होती. तरी हाईवे नहीं माणूस, क्यों रे भाई सीना निकाल करके चल रहे? बोले इसलिए चलता हूँ कि मेरा भाई पहलवान है. काही कारण आहे, पहलवान भाऊ घरी टीबीचं पेशंट हायवे नहीं छाती काढून. तसं हजार पट जहर सापात पण मान खाली असते. नगभर विष विंचवात आकडावर आहे. विंचवानं पाल बघितली म्हणजे नांगी टाकतो. पाल खाती विंचवाला. पालीनं कोंबडी बघितली लोळगे की पाल उलटी होती, कोंबडी पळत येते, शेपूट धरलं का नेली पाल उकिरड्यावर. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती, एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती, एवढी जहिरी कोंबडी ने काय बोलत नाही रे बाबा. तसा वडा सांगतो मी, वडा. पट ते शेतकरी पेरणी करून आले भाऊ, पेरणी करून वडा वाहत होता. म्हणले अरे गावात जायचं आहे, वड्याला पाणी आहे. बस म्हणला काय टिकतंय का रे, अर्धा तास राहील बस, काय पेरणी केली वगैरे असं म्हणता म्हणता 10:15 वाजले. हा म्हणला का चिलीम झाली असती आतापर्यंत. मग कोण नाही म्हणते, यानं काढली. पूर्वी होती चिलीम काढली, मग त्याच्यातला खडा काढला, तो खडा पुसून काढला, त्याच्यात काडी खोवली, चिलीम फुंकर घालून स्वच्छ केली. मग तो खडा पुसलेला चिलमीत घातला, मग त्याच्यात तंबाखू ओतला आणि तो उलट्या अंगठ्यानं दाबला. मी सांगतो हे लक्षात घ्या. काहीला शंका येईल तसं काही समजू नका, आम्ही पाहू पाहू सांगतो हे लक्षात घ्या. मग त्याला खाली कापड गुंडायचा असतो निंबाळकर. कापड त्याला शापी म्हणतात. शापी एवढाच असते ते, आणि ती भिजवायची असते. हा म्हणला त्या शेतकऱ्याला, दारे शापी भिजून आण. कारण ते शापी भिजून थोडी ओलसर करून गुंडाळायची. डबल गुंडाळतात सर, याचं कारण आहे जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, फिल्टर होऊन धूर पोटात जावा म्हणून डबल गुंडाळतात. तेव्हापासून आहे डबल फिल्टर. हे चिलीमवाल्यापासून शिका, डबल फिल्टर. मग हा त्याला म्हणला, जा रे काय शापी भिजून आण शापी. हे शापी भिजवायला गेलं, वड्यातनं न भिजवता आलं. का रे शापी का नाही भिजवली? कुठं भिजव म्हणला? वड्यात. थेंब नाही म्हणला पाण्यात. आणि कुठं भिजू? कोणता वडा? यांना अर्ध्या तासापूर्वी जाऊ देत नव्हता, त्याच्यात शापी भिजवायला थेंब नाही. तसं काहीचं ज्ञान वड्यासारखं. एकच टिपण पाठ असते, कोणी गावला जाऊ द्या तेच तेच, तरी त्याच्या तारखा मिळत नाही. टिपण तेच आहे. 12 वर्षांनी मुलगा झाला, आनंदानं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आणि यानं फेटा बांधून सुरू केलं. याच्यासाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड. आले का 12 वर्षांनी झालं, शेवटचा दिवस दुसरा अभंग आहे म्हणला. तेवढंच टिपण पाठ आहे मला. याला म्हणतात ओढा. मज हुनी ज्ञानी कोण अल्पविद्या परी गर्व चिरमानी, मज हुनी ज्ञानी कोण आहे, मज हुनी ज्ञानी कोण आहे. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, मज हुनी ज्ञानी
पंडित भाऊची कुठं क्लिप पाहिली का तुम्ही जाहिरातीची? पण एकच टिपणवाल्याच्या सगळ्या महाराष्ट्रात क्लिपा फिरतात. संपूर्ण कुंभम न करोति शब्दम, पूर्ण भरलेला माठ आवाज करीत नसतो, अर्ध झलकत. हे ज्ञानाचे वडे सांगतो मी. हा, ज्ञानाचा वडा. बस जाऊ द्या, कशाला आपलं काय आहे, पाऊण तास आहे अजून. ज्ञानाचा वडा. काही ज्ञानाच्या नद्या, नदीमध्ये पाणी आहे पण चढ उतार आहे, चढ उतार आहे. वर्षा काही सरिता चढो लागे पंडुसुता, आणि शरद कालो रिघे सरिता ओहटू लागे. नदीचं पाणी उतरतं, पावसाळ्यात चढतं. तसं बाकीच्या महाराजचं नाही मला माहिती, पण माझा अनुभव सांगतो. 2 वर्ष कोरोनामुळे कीर्तनं बंद होते तेवढे कीर्तनं विसरलो. हे नदीचं पाणी उतरलं, हो ना, उतर. आणि जेव्हा मग गेल्या वर्षी चाटे सरांनी इथं बोलवलं आणि मग पुन्हा उजळणी झाल्यावर पहिल्यासारखं झालं, पुन्हा वाढलं. हे वडा, हे नदी, बस. हा, पण समुद्र माऊलीला म्हटलंय का? अरे कधी जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, दुष्काळात जा, सुकाळात जा, रात्री जा, दिवसा जा, समुद्र तुम्हाला पूर्ण पाण्यानं भरलेला दिसल. तसं माझी माऊली जनाबाई म्हणतात पूर्ण ज्ञानानं भरलेली आहे. म्हणून ज्ञानाचा सागर हा शब्द लावला. ज्ञानाचा सागर. त्याच्या पुढे 3 शब्द आले. सखा, माझा, ज्ञानेश्वर. 3 मध्ये 3 महत्वपूर्ण अर्थ आहे. सखा प्रेमवाचक आहे, माझा आत्मीयता वाचक आहे, ज्ञानेश्वर हे साक्षात देवानं दिलेलं विशेषण आहे. ज्ञानम एव ईश्वरः ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. म्हणून ज्ञानेश्वर, माझा आणि सखा. 1 मिनिट घेऊ, किती वाढले तरी 11ला मोकळे करतो तुम्हाला. पण अजून काही भाऊ मला महाराष्ट्र वैतागला नाही, वन्स मोरच चालू आहे. शपथ खोटं सांगत नाही, चालूच आहे. अजून नाही वैतागला, अजून नाही. मी उशिराही जात नाही आणि उशिराही सोडत नाही. वेळेत सुरू, वेळेत. सरांना सांगितलं, ते म्हणले जेवण. म्हटलं जेवायला काय 3 मिनिट लागतात जेवायला. ते म्हणले ते त्यांच्या परिवारात खूप प्रेम, वारकरी संप्रदाय घरते जेवण. फरकटे. ते म्हणले बाबा, ते म्हटलं रांगोळी बिंगू नाही, ते रांगोळी नाही, काही नाही, डायरेक्ट ताट वाढा. कारण आज जेवण उद्या मिळेल, कीर्तन झाल्यावर मिळेल. आजचे जे 9 वाजले ते उद्या मिळणार नाही. गेले आयुष्यात मी हे जन्मभर सांभाळलं. विठ्ठल ज्ञानाचा सागर सखा. सखा हा प्रेमवाचक आहे. सखा संतांनी संताला म्हटलं अथवा संतांनी देवाला म्हटलं. हे पा प्रेम त्यांच्या भजनानं, त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न होत होता. आमच्या भजनानं नाराज होण्याची दाट शक्यता आहे. जनाबाई, अरे विठ्या विठ्या मूळ माळच्या कारट्या तू रानरणकी झाली, सती सावित्री चुडाली आली, तुझं गेलं मढ तुला पाहुणी काळ रड. सांगा, हे भजन आहे का? उभी रावणी अंगणीन शिव्या देती दासी जनी. एवढ्या शिव्या घातल्या तरी जनी बैसली न्हायाला, पाणी नाही विसाण्याला. तुळशीचे बणी जनी उकलीत होती वेणी. पाणी गार तर देवानं गरम ओतावं आळणे साहेब, आणि गरम झालं तर गार ओतावं जनाबाईची वेणी फणी करून द्यावी. आणि वेणी फणी करून दिल्यावर जनाबाईनं अख्ख्या पंढरीत जाहिरात करावी. जानी सांगे लोक नाहू काली माझा सखा, नाहू काली माझा सखा, नाहू काली माझा सखा. हो चली नाहू काली
जणी सांगे लोका नाव घाली माझा सखा. आणि हे वार्ता रुक्माई आईपर्यंत पोहोचली. मग रुक्माई आईनं घरी आल्यावर हे तुम्हालाही अनुभव आहे, फक्त तुम्ही सांगत नाही एवढंच. बाहेर बघा, बाजूला हा साहेब आले साहेब घरी आले की म्याव. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिकी बिल्ली बन जाता है. हे देवाचं सांगतो मी. रुक्माई म्हणली काय ऐकते पंढरीत, तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, ते नामदेवाची दासी जनी आणि तिची वेणी फणी, शोभत का तुम्हाला हे. एवढ्या शब्दानं देवाच्या डोळ्याला घळघळ धारा लागल्या. देवा रडताय. हा रुक्मिणी का. देव म्हणते रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी. मी का सांगतो हे यांच्या भांडणानं देव एवढा प्रसन्न झाला. त्यांचं दाखवायला भांडण आहे, आतून भजन आहे. आमचं उलट असण्याची शक्यता आहे. जनाबाईचे उद्गार आहे, जणी सांगे लोका नाऊ घाली माझा सखा. सखा हा प्रेमवाचक, एक तर देवाला शब्द लावला अथवा सखा संताला. सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा. पुढे माझा हा आत्मीयता वाचक आहे. माझा, आमचा आणि माझा याच्यात जमीन अस्मानचं अंतर आहे. शाळेत पहिलीला मुलगा गेल्यापासून आत्मीयता शिकवल्या जाते. भारत आमचा देश आहे असं आहे का. भारत ही आत्मीयता आहे, माझा देश आहे. लोकमान्य टिळक शाळेत असताना काय 10 वर्षाची मूर्ती असेल, 4वी-5वीला असतील, नकाशा टांगलेला भारताचा. आणि गुरुजींनी बरं का सर, गुरुजी म्हटल्यावर सर आलेच, विषय सुरू केला. बसलेले विद्यार्थी त्याच्यात लोकमान्य टिळक. उठ रे बाळ, हा नकाशा कशाचा आहे. उठला. भारताचा आहे गुरुजी, भारताचा. बैस खाली. तू उठ रे. नकाशा कशाचा आहे. हिंदुस्थानचा आहे गुरुजी. खाली बैस. तू उठ रे. नकाशा कशाचा आहे. इंडियाचा आहे सर. आपल्या परिमुक्त. असं करीत लोकमान्य टिळकावर पाळी आली. 10 वर्षाचे. टिळक नकाशा कशाचा आहे. जाग्यावर थांबले नाही. कोण बोलते तिकडे. जाग्यावर थांबले नाही, उठले. तरा 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 चालत नकाशापर्यंत आले. 10च वर्षाचे लोकमान्य टिळक. एक हात नकाशाला लावला आळणे साहेब, एक छातीला लावला. नकाशाला एक हात, छातीला एक हात, आणि मग उत्तर दिलं हा नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. याला म्हणतात आत्मीयता. तसं माझा हा आत्मीयता वाचक शब्द आहे. सखा प्रेम वाचक आहे. आणि ज्ञानाचा साक्षात ईश्वर हे देवानं दिलेलं प्रशस्ती पत्रक आहे. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. एवढं ज्ञान इतकं पातळ आहे, इतकं पातळ आहे, जलसे पतला. बस नवीन कीर्तनकारांनी हे सर्व सांगणे वेळ शिल्लक असल्यास, हा ना, जमतंय ते. जलसे पतला कौन है कौन भूमि से भारी, अगण से तेज कौन है कौन काजल से कारी. जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भारी, क्रोध अगण से तेज है कलंक काजल से कारी. कलंक काजल से कारी का. ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एक ही बार, चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. उंच पर्वतावरून पडला तो एकदा पडतो, दुरुस्त करता येतो. पण चरित्ररूपी पर्वतावरून पडला हजारो जन्म घेऊ द्या, दुरुस्ती नाही. इंद्रदेव, चंद्रदेव, नारद बाबा 2022 आलं तरी चाली लावू. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. हे चरित्ररूपी पर्वतावरून पडलेली मंडळी आहे. चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. तो जल से पतला कौन है, जल से पतला ज्ञान है.
किती पातळ, पाण्यापेक्षा पातळ ज्ञान. कशावरून? माऊलीला रेड्यापर्यंत पोहोचवता आलं यावरून. यावरून जलसे पतला ज्ञान आहे, म्हणून ज्ञानाचीच मूर्ती. तेव्हा ज्ञानाचा समुद्र आहे, सखा आहे, माझा आहे, ज्ञानाचा ईश्वर आहे. जनाबाई मला म्हणतात, आता मला असं वाटतं मरोनिया जावे, 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 मरोनिया जावे. माझ्याची पोटा यावे, माझ्याच्या पोटा यावे, पोटा यावे, मरोनिया जावे, मरोनिया जावे. जनाबाई म्हणतात, ज्ञानाचा समुद्र सखा आहे, माझा आहे, ज्ञानाचा ईश्वर आहे. मला असं वाटतं मरावं आणि माझ्याच्या पोटा यावं. इथे मी ते चीचा चा का करायला लावला? चहा म्हणजे कॉफीचं नाही, कॉफी चहा ते नाही. संतांचे अभंग आहे, ताकद नाही कोणाची बदल करण्याची. सरकारच्या घटना बदलतील, संतांचा वेलांटी उकार काना मात्रा जिथल्या तिथेच. यातला चा काढा तरी अर्थ बदलतो. काढा चा. मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे. सांगा, जनाबाई म्हणाल का? ज्ञानाचा समुद्र असणारा सखा, माझा ज्ञानाचा ईश्वर असणारं, त्यानं मरावं आणि माझ्या पोटी यावं म्हणल. म्हणून चा. मी ज्याला माझा म्हटलं ना, मला वाटतं मी मरावन माझ्याच्या पोटा यावं, तेव्हा इतका महत्वाचा चा. तो ची सुद्धा बिघडतो. मरून या जावे माझ्याची पोटा यावे तरी बिघडलं. म्हणजे जनाबाई म्हणते माझ्या पोटा ये, तू मर. हे अति लाडातलं अति प्रेमातलं बोलणं आहे. नातू आजीच्या दृष्टीनं सर्वस्व असतो. आणि काय कौतुक करते नातवाचं आजी. मग त्याच्या तोंडावरून हात फिरवून कडा कडा बोटं मोडून मोठा गुणाचा राजा रे, मला असं वाटतं बाबा मरावं आणि तुझ्या पोटी जन्माला यावं. का म्हणते? तू मर न माझ्या पोटी ये, अशी म्हणते का आजी? मी मरावं आणि माझ्या नातवाच्या पोटी जन्माला यावं, त्यातली भाषा आहे. मरोनिया जावेन बा माझ्याच्या पोटा यावे. मी ज्याला माझा म्हटलं ना आता 10:30 पर्यंत, मी मरावं आणि त्या माझ्याच्या पोटी यावं. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करतो सर, काळजी करू नका. एकदा हा ना संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि पुढचं बरोबर होईल. सर्वांनी हात वर करा. शाबाश. मस्त भरला दरबार चाटे सर, फुल दरबार भरला. भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या एका तालात. विठोबा हात वर. पत्रकार मंडळी हे हात घ्या, हात वर. एक ताल, एक एक
टाटा बिर्लाला नाही हा आनंद, भगवान बाबान वामन भाऊ महाराज वैकुंठात नाचत असतील की माझ्या लेकराने केवढा उत्सव केला. एक आज के आनंद की विजय. मरोनिया चाल म्हणता का यंदा काय झालं हो काय समज शेवट. बरोबर आभारी आहो विठ्ठल. गेल्या वर्षी ते खाली बसून होते, त्यांचा नाही खाली बसून, पण यंदा वारीत भेटले मला आळंदीला. म्हटलं आहे का ते म्हणे आहो. म्हटलं मग उभं राहायचं, 7-8 मिनिटात चाल म्हणायची. चाटे सरांनी तारीख घेतलेली आहे माझी, बाबा मी तुमच्या आधी हजर आहे. म्हटलं आतकरी आहे का म्हणे आहे. म्हणून जमलं आता जमलं. मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. इथपर्यंत झालं. पुढे एक महत्वाचा शब्द आहे, तो कुठेही येत नाही. एक विषय पूर्ण होतो, दुसरा सुरू करायचा असतो, तिथे त्या शब्दाची योजना आहे. त्याचं नाव आता आहे. आता सहज बोलण्यात असलं तरी त्याचं ठिकाण आहे. लग्नात मुलीचे मामा आले, मुलाचे मामा आले, पाहुणे रावळे आले, 6:45 झाले. आता मंगलाष्टकला काय हरकत आहे. बरोबर आहे, ते तयार आहे. बरोबर आहे ना. कीर्तनातही आहे की नाही. टाळकरी महाराज आले, विनेकरी महाराज आले, भालदार चोपदार आले, मृदंगाचार्य आले, हार्मोनियम वादक आले, गायनाचार्य आले, कीर्तनकार फेटा बांधून तयार झाले. आता भजन सुरू करायला काय हरकत आहे. एक विषय पूर्ण होतो आणि दुसरा सुरू करायचा असतो, तिथे आता येतो. हे नसेल पटत तर ज्ञानेश्वरी उघडा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, तेथे माझे जी उरले पायिकपण. संपली ज्ञानेश्वरी आणि माऊलीला चाटेसर पसायदान सुरू करायचं आहे. ज्ञानेश्वरी संपली, सुरू करायचं पसायदान. काय शब्द आहे. आता विश्वात्मके देवे, तिथं येतो आता. एक विषय पूर्ण होतो आणि दुसरा सुरू करायचा असतो. तसं तुम्ही ज्ञानाचे समुद्र आहात, सखे आहात, माझे आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात. मला काय वाटतं ते मी तुम्हाला बोलून दाखवलं. मरोनिया जावे अनबा माझ्याच्या पोटा यावे. दुसरी काही इच्छा नाही. माझी जी भावना व्यक्त केली त्याप्रमाणे पूर्तता करा. आता करी गा आता माझ्या भावा, माझा भावा, आता माझा भावा, आता
पवित्र चरण चाललंय. तुळशीरामजी ते मोबाईलचे अभंग नाही चालत, पाठ केलेले पाहिजे. आता माझ्या भावा ऐसे, तो ऐसे भावा शब्दाला जोडला तर अर्थ लागतो. जरी पलीकडे ऐसे असला तरी त्याला वेल्डिंग करताना अलीकडे घ्यायचा. म्हणताना ठीक आहे, मजा आहे. आता भाऊ आम्ही एकाच वेळेला होतो, ते कुंभार गुरुजीकडे होते, आम्ही तिकडे होतो, एकाच वेळेला होतो. पण ते आता कळतं व्याकरणाची काय गरज आहे असं वाटायचं तेव्हा. काय काय डोकेदुखी लावली म्हटलं. तर आता माझ्यासोबत असलेले गायनाचार्य मोठे कीर्तनकार होऊन गेले ना, आपण बसलो घोकत. भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरणशास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी निघतात त्यास वर्ण म्हणतात. वर्णाचे 2 प्रकार आहे, स्वर आणि व्यंजन. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या साह्या वाचून होतो त्याला स्वर म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन होतो त्याला व्यंजन म्हणतात. आणि मग वाटलं हे कशा करता डोकेदुखी निकम बाबा आपल्याला शिकवायची. पण आता कळतं त्याची केवढी गरज आहे. इतकी मजा आहे. फक्त व्याकरण जोडता आलं पाहिजे त्याला. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी आहे ना अभंग. आता वाक्य कसं तयार, त्याला अन्वयार्थ म्हणतो आपण. संबोधन आधी घ्यायचं आणि क्रियापद शेवटी लावायचं. आता मजा सांगतो, तेच चरण गद्यात करायचं. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी पद्य झालं. पण गद्य करताना हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले, झालं वाक्य तयार, झाले क्रियापद शेवटी, साजणी संबोधन आले इकडे. संवाद असल्यामुळे साजणी म्हणाली कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं, तो हा विठ्ठल बरवा. मग खालची लाईन वाचायची, मग टिपण पाठ करायची गरज नाही. तसं भावा ऐसे म्हणताना विग्रह ठीक आहे. आता माझ्या भावा ऐसे करिगा ज्ञानदेवा. पण वाक्य जोडवताना ज्ञानदेवा आता माझ्या भावा ऐसे करी, म्हणजे माझी जशी भावना आहे, जशी इच्छा व्यक्त केलेली आहे, कोणती, मरोनिया जावेन बा माझ्याच्या पोटा यावे, त्या इच्छेप्रमाणे आता करा. आता माझ्या भावा ऐसे करिगा. पण इथे शब्द आहे ज्ञानदेवा. ज्ञानदेव हे कोणत्याच ब्राह्मणानं पंचांग ठेवून पाहून ठेवलेलं माऊलीचं नाव नाही, लक्षात घ्या. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ह्या वेदातल्या 2 रुच्यातले वेचलेले 2 शब्द आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यातला ज्ञान शब्द. एको देव सर्वभूतेषु गुडाहा यातला देव शब्द. तो देव आणि हा ज्ञान 2 मिळून संधी झाला ज्ञानदेव. ऐसे करिगा ज्ञानदेवा. ज्ञानदेव शब्दामध्ये ही ताकद आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. 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 वासुदेव जीव तो अखंड वदनी वदेतो. वासुदेव जीव अखंड वदनी वदेतो. वासुदेव जीव तो अखंड वदनी वदेतो. वासुदेव जीव अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव हो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. इथे एक मजा आहे. पुन्हा थोडं थांबायचं म्हणजे आता काय थोडीच वेळ आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान
देव देतो, मग जमतंय ते. तुम्ही फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा की तुम्हाला देवच ज्ञान देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. अरे वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव म्हणता माया, ही ज्ञानदेव शब्दातली ताकद. गेली समूळ विलया, ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ. ज्ञानाग्नीने पापे जळते ही ज्याची आज्ञा. याला भाऊ चित्रकाव्य म्हणतात. चित्रकाव्य म्हणजे सुरुवातनं शेवट एक आलं पाहिजे. सुरुवात ज्या अक्षरानं, शेवट त्या अक्षरानं. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ. नाही लक्षात आलं का? सुरुवात ज्ञान झाली, थांबलं ज्ञावर. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ. ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. घरी जाऊन डोकं चालवा. हे चित्रकाव्य. विठ्ठल बस बस. आता बरं का चाटे सर, आता माझ्या भावा ऐसे करी गा. माझी जी भावना आहे, मी जी इच्छा व्यक्त केली जनाबाई म्हणतात. कोणती? मरोनिया जावेन बा माझ्याच्या पोटा यावे, त्या इच्छेप्रमाणे पूर्तता करा. आणि असं जर केलं तर जावे वो बाळोनी, 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 जावे वो कसर, सगळी कसर काढली बरं का. हात करे जमला. आता जनाबाई म्हणतात असं जर केलं ना माऊली तर जावे ओवाळुणे जन्मजन्मी म्हणे जनी. ही कृतज्ञता आहे. कृतज्ञ वेगळा, कृतज्ञ वेगळा. शब्द सारखेच आहे. एका कृतच्या पुढं लोळगे घ्न आहे
आणि एका कृतच्या पुढे ज्ञ आहे. घ्नहंती नाश करणे, ज्ञे जाणाती जाणणे. बस केलेल्याचे उपकार जाणतो तो कृतज्ञ, आणि ज्याचे उपकार त्याच्याच नाशावर टपलेला असतो कृतज्ञ. असा साधू बसला होता भाऊ, डोळे मिटून ध्यानस्थ बसला झोपड्याच्या पुढं जंगलात. उंदीर घाबरून आला आणि त्याच्या मांडीखाली घुसला. का रे? उंदीर म्हणला बोक्या मागं लागला, महाराज वाचवा. असं झालं का रे? मूषक हो तो मार्जारो भव, दिला आशीर्वाद. उंदराचा बोक्या झाला चाटे सर. आपल्या भाषेत बढती प्रमोशन. बोक्या महिनाभर फिरला जंगलातनं. एक दिवस कुत्रं लागलं बोक्याच्या मागं. पुन्हा साधू गाठला, वाचवा महाराज. काय झालं? कुत्रं. असं आहे का? तूच कुत्रा हो. पुन्हा प्रमोशन. कुत्रं फिरू लागलं आणि 2 महिन्यांनी वाघ लागला कुत्र्याच्या मागं. पुन्हा साधू गाठला, वाचवा महाराज. काय झालं? वाघ लागला मागं. असं तोम व्याघ्रो भव. क्षणार्धात वाघ झाला कुत्र्याचा. वाघानं आनंदानं डरकाळी फोडली. भाऊन निघाला. 4-5 पावलं टाकली. प्रत्येक पावला गणिक वाघ म्हणत होता, केवढे उपकार महाराजांचे. एवढासा उंदीर होतो बाबा, यांच्या आशीर्वादानं एवढा बोक्या झालो. पुन्हा हा ना, पुन्हा त्यांच्याच आशीर्वादानं एवढा कुत्रा झालो. आता त्यांच्याच आशीर्वादानं वाघ झालो. जगात कोणाच्या बापाची भीती नाही राहिली म्हणला वाघ. पण थांबला का? त्याच्या मनात आलं कोणाचीच भीती नाही. पण ज्या बुवानं उंदराचा वाघ केला त्याच्या जर मनात आलं तर पुन्हा मला उंदीर करण्याची शक्यता आहे. निर्भय जीवन जगायचा एकच उपाय आहे, साधूचं नरड फोडणे. हे कृतज्ञ विठ्ठल. जैते नीच बढाई पावा, जिथून मोठा त्याच्या नाशावर टपला तो कृतज्ञ. नाही तर विंचू वाहत होता नदीच्या प्रवाहात. बेंडकुईला दया आली भाऊ, बेंडकुईने टाकली उडी. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दयानं छांडी जबलक घट में प्राण. कुठं ऐकलं बेंडकुईनं प्रवचन कोणाच माहीत. गेली पोहत 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 अर्ध्या धारत तिकडनं आला विंचू. बसला बेंडकुईच्या पाठीवर. आळणे साहेब परतीचा प्रवास सुरू झाला. पाठीवर विंचू आहे. जोपर्यंत पाण्यातला प्रवास आहे तोपर्यंत बेंडकुईच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण होता. पाण्यात आहे ना, धोक्यात जीव आहे, शांत होता. जेव्हा बेंडकुई नदीच्या काठाला आली आणि विंचवाच्या लक्षात आलं आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्यावं पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता निंबाळकर नांगी मारली. 1.5 फूट उड्या मारत होती बेंडकुळी. हे कृतज्ञ. बस हा, याला म्हणतात कृतज्ञ. इथे जनाबाई कृतज्ञता व्यक्त करतात. केलेल्याचे उपकार ही कृतज्ञता. नाहीतर पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये 1 भाताचं शीत खाल्लं शुकाचार्याने. तेही पात्रावळीवरचं खरकट पोपटाच्या वेशात. 1 शीत भाताचं. शुकसेवी 1 शीत, घंटे वाजती अनंत. कोणी ब्रह्मवेत्ता जेवला तर घंटे वाजणार. घंटे वाजणंच थांबले नाही. तपासा अंती कळालं की पोपटाच्या रूपात शुकाचार्याने भाताचं शीत सेवन केलं. राजसूय यज्ञ पांडवांचा. ते 1च भाताचं शीत भाऊ 3 पिढ्या सलत होतं. 3 पिढ्या. मी भाताचं शीत खाल्लं, भाताचं शीत खाल्लं, भाताचं शीत खाल्लं. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू 2री पिढी. अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती 3री पिढी. 3 पिढ्या भाताचं शीत सलत होतं. आणि 3ऱ्या पिढीत परीक्षितीला शुकाचार्याने गंगेच्या काठावर 7 दिवस भागवत सांगितलं. तेव्हा समाधान वाटलं की यांच्या आजाच्या यज्ञात भाताचं शीत खाल्लं. मी 7 दिवस नातवाला भागवत सांगून कृतार्थ झालो. याला म्हणतात कृतज्ञ. आता माझ्या भावा ऐसे करी गा ज्ञान देवा. आणि तसं केलं ना तर मी संकल्प करते माऊली जावे ओवाळुनी आणि जन्मोजन्मी म्हणे जनी. माऊलीचं भजन होईल.
ठरल्याप्रमाणे चाल होईल आणि सर्व झाल्यावर 11 वाजतील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. वा मना जनाबाईचा जो अभंग आहे, जनाबाई आणि मुक्ताबाई. मस्त. शाबास. जावे वळोनी 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 जन्मा जन्मी
विठ्ठल होईल. टाळकरी महाराज खाली बसतील. उद्याचं निवेदन. बरं, आता सुरू करा. अजून 2 मिनिट आहे. उडू नका कोणी, आणि दर्शनाला कोणी येऊ नका. कोरोना आहे सध्या. मी तुम्हाला नमस्कार, तुम्हाला नमस्कार. संत भगवान बाबाची कृपा आहे. खंडना होऊ दिली नाही. गेल्या साली सप्ताह केला कोरोना असून, आताही केला. धन्यवाद. स्त्रीजन्म म्हणून नव्हावे उदास, साधू संती ऐसे केले मज. खरं तर ज्या काळात चूल आणि मूल या बंधनातून मुक्त होऊन स्त्रियांना भक्तिप्रेमपर्यंत समृद्ध करणारी डोईचा पदर आला खांद्यावरी असं म्हणत पंढरीस परमात्म्याला आपल्या हृदयाच्या बंदीखान्यात बंदिस्त करणारी संत जनाबाई ही भक्ती परंपरेतील एक विद्वलता आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, नामयाची दासी असली तरी संत परंपरेत तिला अलौकिक स्थान आहे. म्हणून आजचा हा शेवटचा प्रसंग जागरचा, आणि त्यानिमित्तानं ज्यांची वाणी ही वागदेवतेची गुंफा आहे आणि ज्यांच्या कंठावर गंधर्वाचं स्वरसौंदर्य आहे, असे अलौकिक प्रतिभा लाभलेले महाराष्ट्रातील नव्हे तर सबंध हिंदुस्थानमधील प्रतिभाशाली रामायणाचार्य परमादरणीय रामरावजी महाराज ढोक यांची प्रासादिक वाणीतून या ठिकाणी हे चिंतन आपण ऐकलं. 31 जानेवारीला बाबांची तारीख आपण घेतली होती. त्या दिवशी मात्र गौरव सोहळा होता. ज्यांच्या घरी आज तुम्ही जेवण घेतलं ते होरकटे परिवार म्हणजे सावता महाराजांची कर्मप्रधान भक्ती जाणणारा परिवार आहे. बाकी कुठल्याही गोष्टीचा मोह नसताना शेती आणि आपला व्यवसाय विकसित करून अध्यात्माची चाड नेहमी या परिवाराला राहिलेली आहे. म्हणून गेल्या 15 वर्षापासून भावाचं नातं माझ्या संग त्यांचं जोडलं गेलं. आज मला एका गोष्टीचं दुःख आहे. मी समोर एक बॅनर लावलं आहे बाबाजी. इथं 15 वर्षापासून अनेक लोक ह्या व्यासपीठाला चालवणारे होते. मी नाममात्र आहे, साधारण माणूस आहे. मी एक शेतकऱ्यांचा मुलगा. परंतु अशा लोकांची काही कृतज्ञता आहे. इथं बब्बू बारूदवाले नावाचा एक मुस्लिम समाजाचा माझा मित्र होता. गेल्या 15 वर्षापासून तो दर दिवस 5 तोफा मनाने आणून बाहेर वाजवायचा. एका त्याच्या नोकराला सांगायचा, कधी पैसे घेत नव्हता. त्यांच्या स्पंदनावर हा कार्यक्रम, त्यांच्या प्रेरणेच्या स्पंदनावर हा कार्यक्रम उभा आहे. आज गेल्या 8 दिवसापासून ज्यांचं मला स्मरण होत आहे ते आमचे स्वर्गीय रघुनाथरावजी बारगजी. त्यांच्या घरी जाण्याचं धाडस माझ्याच्याने झालं नाही गेल्या 8 दिवसापासून. वडिलापेक्षाही तुकोबा ज्ञानोबाची सारखी सेवा भगवान बाबा आणि वामन भाऊजी त्यांनी या सप्ताहामध्ये केली. आमचे ढाकणे साहेब असतील, ही मंडळी आज नाहीत म्हणून यावर्षीचा संपूर्ण सोहळा ह्या तिन्ही या सप्ताहातील मार्गदर्शकांना आधारस्तंभाला समर्पित आहे. ही भावना या ठिकाणी मी कृतज्ञपूर्वक व्यक्त करतो. खरं तर त्यांचं नाव काढलं तर मला राहवत नाही. इतकी ताकद आणि शक्ती, या ऊर्जा त्या लोकांनी या कार्यक्रमाला दिली. आज कितीक लोक आहेत तिथं, सामान्य माणसं येतात, बळ देतात, परंतु ही नारदाच्या गादीहून एक अति निरभ्रपणे आणि अतिशय स्वच्छ अंतकरणाने हा कार्यक्रम आम्ही 15 वर्षे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर 31 तारीख ढोक महाराजांची ठरली होती. बाबांचा इकडं कथेचं आयोजन झालं आणि त्यांनी तारीख बदलली. मातृगौरव सोहळा होता. 10 लोकांच्या वेगवेगळ्या आईचं गौरव करण्याचं सद्भाग्य आम्हाला या निमित्ताने मिळालं. बाबा म्हणले मी 4 तारखेला कीर्तन करतो. 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी असा कार्यक्रमाचा नियोजित होता 7 दिवसाचा. तुम्ही 4 म्हणले, मी 4 तारीख संध्याकाळी घेतली आणि 5 तारखेला काय 9 दिवसाचा कार्यक्रम झाला यावर्षी. मग आजचे पैसे तुम्हाला द्यायचे का आजचा खर्च तुमच्याकडून घ्यायचा, असा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. असो तरी सुद्धा एक दिवस भक्ती संप्रदायामध्ये आपला वाढा, तर त्याचं मला दुःख झालं नाही, उलटा आनंद झाला की आपण 9 दिवसाचा कार्यक्रम करत आहोत. गुरुवर्य रामरावजी महाराज आले या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने. एवढ्या व्यापातून दर दिवसाच व्याप आहे त्यांचा. तो काही एक दिवसाचा प्रसंग आहे, पण गेल्या अखंड 50-60 वर्ष ज्या प्रभुरामचंद्राचा विचार महाराष्ट्राच्या मनामध्ये पेरतायत, अजून कुठेही थकण्याचा लवलेस आणि कुठेही वेळेचं मूल्य जाणून त्यांनी समाजामध्ये रामनामाचं जे काही विचार आहे तो पेरलेला आहे. आणि म्हणून त्याच ताकदीनं त्यांनी या ठिकाणी कीर्तन ठेवलं. त्यांना प्रणिपात करतो. पुन्हा पुन्हा तुमची सेवा घडावी या कार्यक्रमाला. आदरणीय पंडित महाराज क्षीरसागर भाऊचाने कार्यक्रमाचं फेविकॉलनी चिकटलेलं नातं आहे. यावर्षी कठीण परिस्थिती, 20 तारखेला भाऊची भेट झाली आणि नाना मोठेला म्हणलं, नाना भाऊ येतील का? ते म्हणले ते नाही आले, आता कार्यक्रमात त्यांना यायचं एक पुन्हा घ्यावं राहिला.
म्हणजे इतकी ताकद आमच्या नाना मोठीमध्ये आहे. भाऊचं नेहमीच प्रेम आहे या कार्यक्रमावर, ज्यांची माळ मी सातत्यानं सार्थकी लावण्याचा प्रयत्न करतो असे आमचे विष्णू देवानंद भारतीजी. 1% आता सार्थकी लागली 100%. इथून पुढे तुमच्या कृपाप्रसादाने जितकी सेवा होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. रामेश्वरांना राऊत यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि हे सर्व जरी संकट आली किती पैशी, पण जिथं रघुनाथ आहे तिथं आम्हाला काहीच अडचण नाही. म्हणून रघुनाथ महाराज निंबाळकर ते एकदा स्टेजवर बसले की व्यासपीठाची ताकद वाढते. म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित असले. आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेशानंद महाराज यांची या ठिकाणी उपस्थिती आहे, दरवर्षी असते. आमचे मार्गदर्शक दुसरे परमेश्वर महाराज वाघमोडे, आणि ज्यांची ताकद आणि नेहमीच श्रद्धाभाव या कार्यक्रमाप्रती आहे, आमचे मार्गदर्शक आदरणीय मंगेशदादा लोळगे, माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय रणजितदादा मस्के या कार्यक्रमात नेहमी आलेले आहेत. आणि गुरुवर्य ढोक महाराजावर ज्यांची नितांत श्रद्धा आहे ती सर्व बीडची मंडळी, आमचे आळणेसाहेब प्रतिवर्षी कीर्तनाला बाबांच्या 50 किलोमीटर कीर्तन असलं तरी जातात. त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जे सप्त्याचे आधारस्तंभ आहेत सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. हा कार्यक्रम आपला आहे, तुमचाच आहे. मी नाममात्र सेवाधारी माणूस आहे. बाबांनी जरी माझं नाव घेतलं असतं तर आपण सर्व मालक त्या कार्यक्रमाचे. उद्या सकाळी 10 वाजता आदरणीय तुळशीरामजी महाराजांचं थोडंसं गौडणीचा कार्यक्रम होईल. आणि त्यानंतर सिद्धेश्वर संस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण विवेकानंद शास्त्रीजी यांचं काल्याचं कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसाद होईल. उद्याच्या कीर्तनासाठी पंडित भाऊ थांबतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सकाळी कीर्तन आहे. पुन्हा एकदा सर्वांना प्रणिपात करून मी थांबतो. आदरणीय खंडू सानप यांचे या ठिकाणी स्वागत. गायनाचार्य सर्व आगावसाहेब, आमचे दाजी, बाबा एवढंच सांगतो, दाजी आमचे जावाई आहेत त्यामुळे त्यांना इथं थांबा म्हणायचे आतकरी साहेब. आमच्या मुलीला सांगतो त्यांना थांबून घ्या, तुम्ही तिथंच पडा आता 8 दिवस. त्याच्यामुळे ते इथं थांबतात. आगाव महाराज आले, बळीराम दादा, सर्व मंडळी आली, सर्वांना प्रणिपात आहेत. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह वैष्णवधाम गजानन मंदिर, गजानन नगर गेवराई. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.